गुड मॉर्निंग फ्रेंड्स, राधे राधे सगळ्यांना. गुड मॉर्निंग नाही म्हणता, आता जवळजवळ 11:15 वाजलेत. तर आपली सकाळ झालेली आहे. सगळे कामं वगैरे आवरलेत, भांडी कपडे वगैरे सगळं आवरलं आहे. बाहेर मस्तपैकी पाऊस आहे. आपल्याला एक मिनिट थांबा. हां, आपल्याला दूध ठेवलं आहे गरमवाला. आपण कॉफी पिणार आहे, तर ठीक आहे कॉफी वगैरे पिऊन घेतो. सायली मम्मीकडे तिला काल सलाईन लावली होती. आता विचारतो आत्ता बरं तरी वाटतं का, कारण की याआधी तिला अशक्तपणा वगैरे येत होता. हिमोग्लोबिन कमी होतं ना, म्हणून अशक्तपणा यायचा सकाळी सकाळी. आणि डॉक्टरांना आम्ही विचारलं तर डॉक्टर बोलले होते काटव महिन्यात असं होतंच, अशक्तपणा वगैरे सगळं येतोच. तर ठीक आहे, नाश्ता तर आता काय करणार नाही, 11:15 वाजलेत म्हटल्यावर. मस्त आता कॉफी वगैरे पितो. सायली काय बोलते विचारतो, म्हणजे काय काम असेल तर. नाही तर तिच्याकडनं पहिले हे घेऊन येतो, नाही तर पहिले लॅपटॉप घेऊन जातो, कारण की व्हॉइस ओव्हर करायचं आहे. आणि येतो मग परत. बाहेर पाऊस पडला तरी मिंचू आपला कंप्रेसर सोडत नाही. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता जातो, कॉफी पितो, मिंचूला आत घेतो आणि बसतो. तर फ्रेंड्स, सायलीचं सकाळ नाही म्हणता येणार, आता 12 वाजलेत. कॉल आला, व्हिडिओ कॉल. बोलते आपल्याशी, तिचं मनच करत नाही. बोला. त्या साईडला असा पुठ्ठा लावायचा आहे. पुठ्ठा पप्पांचा कॉल. आता एवढं सकाळ कुठं? बेबोची रील बघितली का? नाही. कसली भारी नाचते. यशला बोलली नाही ठुमक ठुमक वरती. काय ते गाणं काय कोणी बनवले काय माहिती, पण बेबे मात्र भारी नाचतोय. हा, ड्रेस घालून चिरी. हा. कॉफी पिली तुम्ही? कॉफी पिली ना. मग काय आताच जमेल तुम्हाला जाऊन ये ना. अरे पुढच्या महिन्यात नाही जमणार. ऐक ना, गौरी गणपतीचं हे टाकायचंय ना व्हिडिओ, मग व्हॉइस ओव्हर करायला मला तुझ्याकडेच यावं लागेल आणि तुझ्याकडनं व्हिडिओ घ्यावा लागतील. या ना मग इकडे. लॅपटॉप घेऊन येतो नंतरला. जेवण वगैरे बनवून येतो इथला 1:30-2 वाजता. आजच्या दिवस इकडे जेवा आणि मग उद्यापासून करा तिकडे. आता कसं एडिटिंग वगैरे व्हॉइस ओव्हरला टाइम जाणार. व्हॉइस ओव्हरला एवढा टाइम नाही. तर ठीक आहे फ्रेंड्स, मी थोडं बोलतो याच्याशी आणि मग भेटतो तुम्हाला. तर फ्रेंड्स, सायलीने जेवायला बोलवलं आहे. आता आपण चाललो जेवायला. मिंचूला पण घेतलं आहे, थोडा मागच्या साईडून चाललो आहे पटकन जायला. मिंचू आहे आपला. बॅग घेतले, लॅपटॉप पण एडिटिंग करायची आहे तिकडेच. जेवण वगैरे परत तिथेच एडिटिंग करेल. हे सगळं पटकन होईल. आता आपण पोचलेलो आहे. सायली पहिले दरवाजा लावून घेऊ, कारण की आपल्याला मिंचू पळून जाईल. हे घे. पळायचंय त्याला. कुठं जायचं? तुझ्याकडे राहायचं नाही त्याला. मग काय. तर आता आपण इथे जेवायला घेतलं. मस्त बटाट्याच्या काचऱ्या, चपाती. आई तिथे अजून जेवण वाढते. सायलीला फक्त आता भाजीच भेटले, चपाती यायची बाकी. मिंचू बघा आमचा. त्या डब्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या त्या काढाय गेलाय. आता त्या काढून गेला. आता ती पिशवी फाडून फोडून सगळं हे करणार तिचा सत्यानाश. तर ठीक आहे, आता जेवण वगैरे घेतो आणि मग भेटतो. तर फ्रेंड्स, आपलं जेवण वगैरे झालं आहे. तर एडिटिंग करणार होतो, पण वायर आपले जे एडिटिंगसाठी जे सामान वायर होती त्याची केबल ती घरीच राहिली. आता सायलीचं आता जेवण झालं. हां, तिथं तोंडा शिफ्ट ही येडी इथं बसली, शिफ्टी मला तोंडात घातली. हे आहे का? तर ठीक आहे, बाय बाय. निघतो आता, घरी जाऊन एडिटिंग करतो मस्तपैकी आणि मग हां हाय. तर फ्रेंड्स, आत्ताच एडिटिंग वगैरे झालेली आहे, बघू शकता. एक्सपोर्टला वगैरे टाकलं आहे. मिंचूला आपली खेळायला भेटली रशी म्हणजे नाडी भेटली खेळायला. तर
प्रॉब्लेम असा झाला की सायलीने काल नाही सॉरी परवा जे गौराईचे हे काढलेले व्हिडिओज त्यामध्ये तिने संवाद म्हणजे नीट संवाद नाही साधलेला तुमच्याशी, तर त्याच्यावर करायचं होतं व्हॉइस ओव्हर. तर व्हॉइस ओव्हर करायला भेटला नाही आज. शेवटी मी व्हॉइस ओव्हर केला. पण आता सगळ्यांना आवडेल, लोकांना आवडेल, म्हणजे तुम्हाला आवडेल नाही आवडेल माहीत नाही, शेवटी तिचं बोलणं वेगळं आहे ना, ऑब्वियस आहे. तर बघू, प्रयत्न तर केला व्हॉइस ओव्हर करण्याचा, तिच्या नाही म्हणजे व्हॉइस ओव्हर करण्याचा. तर कसं वाटेल नक्कीच सांगा. आणि झालं आहे आता एडिटिंग वगैरे, तर एक्सपोर्टला टाकलं आहे. एक्सपोर्टला झालं की लगेच आपण थोडं हे करू, काय बोलतात त्याला, थोडं अजून एक गोष्टी आहेत त्या करू. आता हे ठेवेल मी, दूध ठेवेल कॉफी करण्यासाठी, मस्त कॉफी वगैरे पिऊ आणि मग नंतर सायलीकडे जाऊ. तर फ्रेंड्स, आत्ता बाप्पा निघालेत सगळीकडेच. आता इथे बघू शकता मस्त बाप्पा निघाले पायपायच्या आपल्या इकडे. सगळीकडे आता बाप्पा निघालेलेच आहेत. कधी बाप्पा आले कधी निघाले काय कळलंच नाही. तर आता सायली पण तिकडे त्यांचे म्हणजे सायलीच्याच आहेत, पण दोघा तिघांचं ज्यांच्या इकडे गणपती आहेत तिकडे पण निघालेच असतील. सायलीचं चाललं असेल इकडे तिकडे फिरायचं. तर तिला सांगितलं मी की जास्त घाई गडबड करू नको, स्वतःची पहिली काळजी घे, मग काय एन्जॉयमेंट करायची ती कर. मीनवाईल. तर फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी ठीकच आहे. इकडे माझी काळजी करू नका, मी मस्त आहे. आणि आज दिवसभरात मला काय व्हिडिओ घेता आला नव्हता. हे आले होते जेवायला तेव्हा ह्यांनी व्हिडिओ घेतला. आत्ता जस्ट उठले, वाजले 6 जस्ट उठले. आजी माझ्यासाठी चहा करते, चहा बिस्किट देते खायला. आणि आता थोड्या वेळातच बाजूला आमच्या गणपती जातो घरी, म्हणजे गणपती बसतो, त्याचं आज विसर्जन आहे. नाही आई, गुड्डेचं लालवाल्या पॅकेटात आहे बघ. तर आई सगळं करत असते बिचारी, खाणं पिणं बघत असते, काय हवंय काय नको आपण मागू ते देत असते ती मला हातामध्ये सगळं. तर आता थोड्या वेळात गणपती विसर्जनाला म्हणजे इथपर्यंत थोडंसं जाईन चाळीच्या बाहेर, तर दाखवेनच तुम्हाला. हे पण दुपारी येऊन गेले, जेवून गेले. मिंचू आलेली त्यांच्यावर, पण मग पुन्हा पाठवली कारण इकडे ती त्रास देते मला आणि सगळ्यांनाच, त्यामुळे मग ती गेली आहे. आणि आता बघू संध्याकाळी येत आहेत नाही येत आहेत ते जेवायला, कारण खर संध्याकाळचा पाऊस असतो मग ते कंटाळतात. आई आली माझी. हा तोच आई माझी वाकली आहे, पूर्ण वाकली आहे, पण ती माझी पूर्ण सेवा तेवढ्याच मनापासून करते. दिवसभर आम्ही दोघी घरी एकट्याच असतो, ती आणि मी, आम्ही एकमेकीच असतो. ती असल्यामुळे मग मला जरा बरं वाटतं, कसल्या गोष्टीचं टेन्शन नसतं, मनात एक भीती नसते की मला होईल नाही होईल, काम करता येईल नाही करेल. मम्मी करून जाते काम सकाळी, मग राहिलेलं सगळं आजी आवडते. आता थोड्या वेळात बघू. आणि हो, राजू म्हणत होते की त्यांनी पोस्ट टाकलेली त्यात तुम्ही व्लॉग सायलीचे डेली रुटीन वगैरे, तर मी माझ्याकडनं पूर्णपणे प्रयत्न करत असते व्हिडिओ घेण्यासाठी, पण नाही कधी पॉसिबल नसतं. आणि हां, मी बऱ्याच वेळा कॅमेऱ्यात मोबाईलमध्ये घेण्यापेक्षा कॅमेऱ्यात घेते, पण हे म्हणतात तू व्हिडिओज घेत नाही आणि मला ओरडत राहतात. तर तेवढं त्यांना सांगा मला ओरडू नको म्हणून. तर ठीक आहे, आता मी तुम्हाला थोड्या वेळात गणपतीचं विसर्जन दाखवते. सगळे मस्त फटाके वाजतायत. मिंचू पप्पा पण आलाय माझा. आता गणपती आमच्या इथे निघायची तयारी चालू झाली आहे. गणपती बाप्पा इथे भाई आहे, मंचूला पण आणला आहे दाखवण्यासाठी. मिंचू घाबरतो माझा थोडासा फटाक्याला वगैरे, पण ठीक आहे थोडा वेळ सांभाळते त्याला. मला दाखव. बाप्पा गेलाय पुढे, पण ते सगळं धुराचं काय केलंय, ते काय असतं ते फटाक्याचं वाजवलंय, त्यामुळे मग मला सगळ्यांनी पाठी पाठवलंय. आजी इथे बसली आहे, कायतरीच वाजव फटाके ते नाही, वास बघ असला घाण येतो, म्हणून मग मी इथे बसली आहे. चल आता जाऊया, चल मल्हार तू का नाही गेला, चल आई. तर गणपती बाप्पा गेलाय बाहेर आमच्या चाळीच्या.
पण मला काही जाता आलं नाही. मी आईला घेऊन घरी आले कारण प्रचंड मोठमोठ्या म्हणजे आवाजाचे फटाके फुटत आहेत. मला तर सण पण नाही होते आणि त्यात आईला पण सण नाही झाला. म्हणली चल घरी. डीजे लावलाय त्यात भरपूर जोरात. दरवर्षी मी असते मैत्रिणींबरोबर नाचायला वगैरे. यावर्षी ठीक आहे ब्रेक आहे. पुढच्या वर्षी परत आपण आपल्याच घरी कदाचित मम्मीचं चाललंय गणपती बसवायचं पुढच्या वर्षी. तर पुढच्या वर्षी डबल वर्षाची आपण कसरत पूर्ण करून टाकूया. आणि तो माझा मिंचूबा खाऊ खातोय. आलाय तो इकडे. ह्यांनी पाठवलं इकडे कारण ते मंदिरात बसलेत आणि घरी फटाके वगैरेचा आवाज ऐकून मिंचू घाबरेल. काय खाते आई? मक्का खा. खूप जोर जोरात फटाके होते म्हणून आईला म्हणली तू पण चल बाबा कारण तिच्या वयाच्या नुसार तिला सहन नाही होणार आणि मला सुद्धा नाही. आणि ते कसले ते कलरचे ते फटाके कसले घाण होते ना आई. ते फटाके कलरचं उडवत होते ते है ना. त्याच्याने मला असं एकदम हे झालं गुदमरलं घाम फुटला मला एकदम. म्हणून मग आली मी निघून. आपल्यासाठी जे हार्मफुल आहे ते हार्मफुलच आहे. मजा मस्ती एका साईडला झाली आणि ह्या सगळी काळजी एका साईडला. पुढच्या वर्षी करता येईल. 1 वर्ष ब्रेक झाला बाळामुळे तर काय फरक नाही पडत. ठीक आहे हो ठीक आहे. आता इथून पुढे आता हे सगळं लाईफ चालूच झाली. हे सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला ह्या सगळ्यात पडावं लागणार. बघूया पुढच्या वर्षी मम्मीचं चाललंय यशचं चाललंय की आमच्या घरी सुद्धा गणपती बसवणार आहे 7 दिवसाचा. बघूया काय होतं ते पुढच्या वर्षी कळेलच आपल्याला. आता इथे म्हणून मी घरी निघून आली आणि बसली. मिंचूला सोडलंय बाहेर आणि बसली. हे सुद्धा आता फोन करतील मग तेव्हा मिंचूला यांना देते. तर फ्रेंड्स आत्ताच जेवण वगैरे झालंय मस्तपैकी. सायली तिकडे जेवते. सायली गेले कोणाच्या तरी घरी म्हणजे चाळीत कुठेतरी बाहेर जेवायला म्हणजे घराच्या बाहेर जेवायला त्यांच्याकडे. तर आपलं जेवण वगैरे झालंय. आपण बाहेरनंच थोडं काहीतरी मागवलेलं. बाहेरनं आणलेलं. तर आता चाललो आहे आपल्या मिंचूला आणायला सायलीकडे. सायलीचं पण तिथे जेवण झालेलं आहे. त्यांना भेटू मिंचूला घेऊ आणि परत येऊ. तर फ्रेंड्स आपण आलो आहे मिंचूला गेला सायलीकडे. सायली तिकडे वाट बघते आपली. काय आलं? हां जेवली तू? माझा आनंद गगनात मावत. जेवली तू? मी जेवली. कुठे चालली आता? म्हणजे तुम्ही आलात की माझा आनंद गगनात मावत. अजून काय? कुठे आहे तो? तुम्ही यायच्या आधीच वाट बघत बसले. कोण नाही घरी. आई एकटीच आहे. तर फ्रेंड्स हे सगळे आलेत आणि यांचं चालू झालंय मला ओरडणं. चला मोबाईल आता माझाच आहे. तुम्ही काय फक्त व्हिडिओसाठी दिलेला होता? व्हिडिओसाठीच दिला हा ना. व्हिडिओ नाही काढलेली. काढली आहे. आणि मग ह्यांचं चालू असतं मी व्हिडिओ काढत नाही. तर आता हे जेवले ना तुम्ही? आई इकडे जेवतीये. झालं असं की बोलवलेलं जेवायला आम्हाला पण ते जरा जास्तच उशीर झाला तर मी घेतलंय जेवून थोडंफार. आणि आई आपली घरातच जेवते कारण जेवणाचा टाईम निघून गेला की मग जेवायला जात नाही. आणि हे आलेत मिंचूला घ्यायला. तर मिंचू काय ऐकना झालाय. मिंचू मग अशी डीजे चालू होता तर तिकडे यशने त्याला नाचायला नेलेलं. यांचं म्हणणं की तिला बघ आता ऐकायला येत नाही म्हणतात. डीजेमुळे तिला ऐकायला येत नाही म्हणतात. तर ठीक आहे आता घरी जातील आणि आता काय जेवण वगैरे झालं म्हटल्यावर त्यांचं काय राहिलं नसेल आता हतरून करतील आणि झोपतील मिंचू आणि ते. तर आता इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर त्यासाठी धन्यवाद. आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. कमेंट करत जा कसे वाटत आहेत ब्लॉग, काय वाटत आहेत, सजेशन देत जा. अजून तुम्हाला काय आवडेल ब्लॉगमध्ये नवीन काय बघायला तर ते सांगत जा. तर ठीक आहे आता भेटूया आपण उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राधे राधे.